श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर पंचकृषी प्रदक्षिणा वर्ष 5वे। आज आपण दुसऱ्या मुक्कामाला आलो आहोत। इगतपुरी तालुक्यामध्ये अतिशय उंचावर असलेलं स्थान कावनई स्थान। त्याला कावनई स्थान नाव पडायचं कारण त्या डोंगरावर पूर्वी काल नेहमी राहत होते। त्यावेळेस लक्ष्मण भैयांना शक्ती लागली, त्यावेळेस मारुतीराय द्रोणागिरी पर्वतावरून वल्ली आणायला जात असताना कालनेमीने त्याला इथंच अडवले आणि मग मारुतीरायाने त्या कालनेमीचा इथे नायनाट केला। कालनेमीच्याच नावाने अपभ्रष्ट नाव करून पुढं कावनई झालं आणि मग इथं हा पहिला इतिहास। दुसरा इतिहास, भारतामध्ये कामाक्षा माताची मंदिरं खूप थोडी आहेत। त्यात मूळ माता म्हणजे गुवाहाटीची, त्यानंतर इथे फार महाराष्ट्रात एक कामाक्षा देवी, नगर जिल्ह्यात कामरगावला एक कामाक्षा देवी, थोड्या ठिकाणी असतात कामाक्षा माता मंदिर। हे दुसरं महत्त्व। तिसरं महत्त्व, इथं आद्य कुंभ भरतो। नाशिकचा ज्यावेळेस कुंभमेळा भरतो ना, त्यातला पहिला कुंभमेळा इथं भरतो, मग पंचवटीला नाशिकला जावं लागतं आणि साधू संतांच्या झुंडीच्या झुंडी इथं येतात आणि इथे त्याला आद्य कुंभ पर्व म्हणतात या कावनई तीर्थक्षेत्राला। हे तिसरं महत्त्व। चौथं महत्त्व असं आहे की ज्ञानोबाराय तीर्थयात्रेत असताना ज्ञानोबारायचे 108 अवतार झालेले आहेत ना, त्याच्यामुळे मग अनेक अवतारामध्ये ज्ञानोबारायाने ज्या अनेक लीला केल्या, त्यात धारा तीर्थावर गोपाळ नावाचा जो मुलगा मुक्ताईने जिवंत केला, तो इथंच कथा घडलेली आहे। कमलाकर भटकर नावाचे ब्राह्मण होते इथे आणि हे सगळे भावंड तीर्थयात्रा करताना इथं आले। यात 2 मतं आहेत, कारण सद्गुरू निवृत्ती महाराज वक्ते यांनी धारा तीर्थ हे मध्य प्रदेशात मानलेलं आहे आणि इथे एक धारा तीर्थ आहे। मग आपण इथल्याप्रमाणे 108 अवतारात वेगळ्या ठिकाणी कथा घडल्या असतील, त्यामुळे इथली एक कथा अशी की हे भावंड निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपानदेव, मुक्ताबाई, नामदेव महाराज, गोरोबा काका, सावता महाराज, ही जी सगळी मंडळी तीर्थयात्रा करताना इथं आली आणि आल्यावर इथं कमलाकर भटजी नावाचे एक ब्राह्मण होते आणि मग त्यांनी त्या भावंडांना, या सगळ्या वारकऱ्यांना जेवायला बोलवलं। मग या भागातला तांदूळ प्रसिद्ध, इंद्रायणी तांदळाचा भात आणि मग दूध भात सर्वांना वारकऱ्यांना सुंदर जेवण केलं। ते इथं सगळे मंदिरात तिथं धारातीर्थ स्नान केल्यावर तो कमलाकर भट्ट यांचा मुलगा होता गोपाळ, इथं 2-4 दिवस राहिले। त्या गोपाळने आईबापांना सांगितलं की आपल्या घरी यांना ह्या भावंडांना जेवायला आणायचं आणि मग ते गोपाळ कमलाकर भट्टाने मुलाचा आग्रह असतो, सर्व या भावंडांना आमंत्रण दिले आणि मग स्वयंपाक सगळा तयार झाला। माऊलीन ते येणार तेवढ्यात गोपाळ नावाचा त्यांचा मुलगा घराच्या पाठीमागं परसाद गेला, तिथं त्याला सर्पदंश झाला आणि तो तिथं मृत्युमुखी पडला। काय कमलाकर भट्ट असतील त्यांनी बी आणि त्यांच्या पत्नीने बी आपल्या अंतःकरणावर दगड ठेवला किंवा हे साधू संत उपवासी राहता कामा, पण मुलगा वारला हे सांगितलंच नाही आणि मग पंक्ती बसवल्या। जेवायला बसणार पण संत हे अंतर्ज्ञानी असतात, ते वैशिष्ट्य आहे। पडोनिया राही उगाच संताची पायी, न लगे पुसले सांगावे, त्यांना काही विचारावं लागत नाही, सांगावं लागत नाही। आणि मग मुक्ताबाईने सांगितलं की आम्हाला आमंत्रण दिलं होतं, तो गोपाळ नावाचा मुलगा कुठे तुमचा? त्याने काय नाही, तो खेळायला गेला असं नाही, गोपाळ आल्याशिवाय मी जेवणार, आता काय करा। मुक्ताबाईने खूप हट्ट धरला, पण ते काय आईवडील सांगेल। अखेर मुक्ताईच्या त्या पात्रावर उठल्या, वाढलेल्या अंगणात उभे राहिले, 3 हाका मारल्या, गोपाळ ये, गोपाळ ये, गोपाळ ये। निळा म्हणे जी प्रेते जीवविली, वर्दे उपजविली, बाळे स्त्रिया मृत प्राणी ते जीवविली। तसा झोपेतून उठावा तसा तो बाळ जिवंत होऊन अंगणात येऊन उभा राहिला मला, असं पुरुषार्थ इथं घडलेला आहे। काही मंडळी ही कथा धारा तीर्थावर म्हणजे तिकडे गोपीचंद राजाची राजधानी तिकडे मध्य प्रदेशात तिकडे घडली असं सांगतात। काही मंडळी या पक्षाचे आहेत। असे 4-5 महत्त्व इथं आहेत आणि मग अशा ठिकाणी आपण मुक्कामाला येतो आणि हे सगळे ग्रामस्थ मंडळी आपलं खूप सुंदर स्वागत करतात।